तर हे स्टेशनच्या बाहेर लहान मुलांसाठी गार्डन केलं आहे आणि तसंच ऑटो स्टँड वगैरे केलं आहे आणि व्हेकल पार्कसाठी पण तिकडे त्या साईडला जागा आहे. आणि तिकडे समोर प्राध्यापक मधु दंडवते यांचा फोटो लावला आहे, कारण यांनीच कोकणामध्ये रेल्वे आणली होती आणि हे कोकण रेल्वेचे शिल्पकार असे म्हणून ओळखले जातात. आणि हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्टेशन पण बाहेर उतरल्यावर इकडे डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं पण चित्र काढलं आहे आणि त्यांच्या किल्ल्यांचं पण काढलं आहे. आणि जेव्हा स्टेशन बांधण्यात आलं तेव्हा इथून एंट्री होती. आणि स्टेशनच्या उजव्या साईडला बाहेर पडलं तर या साईडला दशावतारीचे कॅरेक्टर आहेत, त्यांचे चित्र काढलं आहे. हे बघा, दशावतार असताना आमच्या कोकणातले फेमस आहे आपल्या. आणि इकडे हे कुणकेश्वरचं मंदिर आहे. मंदिर आता परत रिनोव्हेशन केलं आहे आणि झाड होतं मोठं आणि असं बाहेरचा स्पेस आहे, असं एअरपोर्ट सारखंच वाटतंय तिथं. इकडे एक ना मंदिर होतं पहिलं, मोठं झाड होतं. चल पुढे तिकडे ना. आणि इकडे कोकणातले पर्यटन स्थळाचे फोटो लावलेले आहेत. आणि इकडे बसायला कट्टा वगैरे केला आहे आणि इकडे गोगलगायचं वगैरे असं बनवलं आहे शोपीस. आणि इकडे प्राणी वगैरे आहेत त्याच्यावर बसायला केलं आहे. आय लव्ह कणकवली. थोडा पुढं गेला का आपण प्राणीच आहेत त्यांच्या ठिकाणी येऊन बसायला असं केलं आहे. हे शिंपला. आणि आपल्या कोकणामध्ये जंगलामध्ये जागोजागी दिसणारा हा प्राणी म्हणजे गौरेडा. आणि इकडे लहान मुलांसाठी गार्डन केलंय खेळायला.
तसं हे कणकवलीचं स्टेशन रिनोव्हेशन केलं आहे आणि खूप छान केलं आहे. आणि तिकडे सुस्वागतमची अशी कमान बनवली आहे. तसं हे कणकवलीचं रिनोव्हेशन होतं. तर मी आता इकडे व्हिडिओ संपवतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.